श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 20. ब्राह्मण स्त्रीची पिशाच बाधा दूर केली. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. नामधारकाने सिद्धमुनींना विचारले, महाराज, श्री गुरु नरसिंह सरस्वती योगिनींना आशीर्वाद देऊन गाणगापुरास गेले, तरी ते गुप्तरूपाने औदुंबर क्षेत्री राहिले असे तुम्ही सांगितले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव कधी कोणाला आला का? श्री गुरु गाणगापुरास गेल्यानंतर पुढे काय झाले ते सविस्तर सांगा. मला ते ऐकण्याची फार इच्छा आहे. नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनींना फार आनंद झाला. ते म्हणाले, नामधारका, औदुंबराचे महात्म्य किती सांगावे. आजपर्यंत अनेक चमत्कार झाले आहेत. ते सगळे सांगणे शक्य नाही, पण त्यातील एक मोठा अद्भुत चमत्कार सांगतो. तो लक्षपूर्वक ऐक. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी शांत सरळ स्वभावाची होती. कशास काही त्यांना कमी नव्हते, परंतु त्यांना एक मोठे दुःख होते. त्यांना झालेला मुलगा जगत नसे. एका पिशाच त्यांना झालेल्या मुलाला मारून टाकत असे. त्यांना 5 पुत्र झाले, पण त्यातील कोणीही जगला नाही. त्यामुळे ती ब्राह्मण स्त्री अतिशय दुःखी होती. मुले जगावीत म्हणून त्या दोघांनी अनेक नवस सायास केले, व्रते, उपवास केले, अनेक देवदेवतांची आराधना उपासना केली, पण कशाचा काही म्हणून उपयोग झाला नाही. त्यामुळे ती पत्नी अतिशय निराश, उदास, दुःखी असत. आता यावर काय उपाय करावा? प्रत्येक वेळी मुलगा जन्मास आला असता मारतो, याचे कारण काय आणि यावर उपाय काय, असे गंगाधराच्या पत्नीने त्याच्या गावातील एका ब्राह्मणाला विचारले असता त्या ब्राह्मणाने त्यावर बराच विचार केला. त्याने अंतर्ज्ञानाने सर्व काही ओळखले. मग तो तिला म्हणाला, तुझे पूर्वजन्मातील कर्मच या दुर्भाग्याला कारणीभूत आहे. पूर्वजन्मी तू शौनक गोत्रातील एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस. त्याचे कर्ज तू फेडले नाहीस. त्याने तुझ्याकडे अनेक वेळा मागणी केली, पण तू त्याच्या धनाचा अपहार केलास. त्याला फसवलेस. तो द्रव्यलोभी होता. शेवटी त्याने पैशासाठी प्राण सोडले. त्याच्या मृत्यूला तूच कारणीभूत झालीस. त्यामुळे तुला दुहेरी पातक लागले. त्या ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्याची उत्तरक्रियाही केलेली नाही. त्यामुळे तो पिशाच झाला आहे. तो तुझा गर्भपात करतो आणि मुलाचा जन्म झाला तर तो त्याला मारून टाकतो. यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे. त्या ब्राह्मणाची तू उत्तरक्रिया कर, म्हणजे त्याला सद्गती प्राप्त होईल. श्राद्ध कर्माच्या निमित्ताने त्याच्या शौनक गोत्रातील ब्राह्मणास 100 रुपये दान कर, म्हणजे त्या ब्राह्मणाच्या द्रव्याचा अपहार केल्याचा दोष जाईल. अगोदर तू कृष्णातीरी जाऊन 1 महिना उपवास व्रत कर. तेथे कृष्णा पंचगंगा संगमावर अनेक तीर्थे आहेत. तेथे औदुंबर वृक्ष आहे. तेथे तू औदुंबराची आराधना कर. तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला 7 वेळा पाणी घाल. श्रीगुरूंच्या चरणांवर अभिषेक करून यथासांग पूजा कर. असे 1 महिनाभर कर. तेथे श्रीगुरु नरसिंह सरस्वतींचे वास्तव्य आहे. मी सांगितले तसे केलेस की श्री नरसिंह सरस्वतींच्या कृपेने तू पापमुक्त होशील. तुला शतायुषी पुत्र होतील. ब्राह्मणाला 100 रुपये द्यावे. ते नंतर ही सर्व कर्मे त्या ब्राह्मणाच्या प्रित्यर्थ करावयाची आहेत. यामुळे तुझे सर्व दोष जातील. तुझ्याजवळ धन नसेल तर तू चिंता करू नकोस. तू मनोभावे श्रीगुरूंची सेवा कर. ते कनवाळू आहेत. ते मात्र पापमुक्त करतील. हे ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीचे समाधान झाले. मग ती औदुंबर क्षेत्री आली. तेथे तिने संगमात स्नान करून श्रीगुरुचरणांची पूजा केली. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. याप्रमाणे 3 दिवस सर्व काही यथासांग केले. 3ऱ्या दिवशी ती झोपेत असताना तो आत्महत्या केलेला ब्राह्मण आला व तिला दरडावून म्हणाला, तू माझे 100 रुपये दे, नाहीतर तुला ठार मारेन. इतकेच काय, मी तुझं वंश वाढू देणार नाही. तुझे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. तुला पुत्र होणार नाही. झालाच तर तो जगणार नाही. असे म्हणून तो पिशाच ब्राह्मण तिला मारण्यासाठी धावला. भयभीत झालेली ती स्त्री
औदुंबर आड लपली तेथे तिला श्रीगुरू दिसले. ती त्यांच्या मागे लपून बसली. श्रीगुरूंनी तिला अभय दिले. मग त्यांनी त्या पिशाच ब्राह्मणाला दरडावून विचारले, काय रे, तू या स्त्रीला कशासाठी मारतो आहेस? त्यावर पिशाच ब्राह्मण म्हणाला, स्वामी, या गतजन्मी माझ्या धनाचा अपहार केला. त्या दुःखाने मी प्राणत्याग केला. स्वामी, आपण कनवाळू आहात, कृपाळू आहात. तुमचे सर्वांवर प्रेम आहे. तुम्ही या स्त्रीची बाजू घेऊन पक्षपात करू नये. त्यावर श्रीगुरू संतापून म्हणाले, तू माझ्या भक्ताला त्रास दिलास तर मी तुला शिक्षा करेन. मी सांगतो तसे वाग, यातच तुझे कल्याण आहे. ती जे काही देईल ते मुकाट्याने स्वीकार. तुला ताबडतोब चालू लाग. माझ्या भक्तांचे रक्षण कसे करायचे ते मी पाहीन. मी माझ्या भक्ताची वंशवृद्धी करेन. आता जर पुन्हा परत आलास तर मी तुला कडक शिक्षा करेन. श्रीगुरूंनी असे ठणकावून सांगितले असता वरमलेला तो पिशाच ब्राह्मण श्रीगुरूंना वंदन करून म्हणाला, स्वामी, माझे भाग्य थोर आहे म्हणून तुमचे दर्शन घडले. आता माझा उद्धार करा. तुम्ही आज्ञा करेल तसे मी वागेन. त्यावर श्रीगुरू म्हणाले, या ब्राह्मण स्त्रीने तुझे उत्तर कार्य केल्यावर 10व्या दिवशी तुला सद्गती प्राप्त होईल. त्या ब्राह्मण पिशाचाने ते मान्य केले. मग श्रीगुरू त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, तुझ्याजवळ जे काही थोडेफार धन असेल ते त्या ब्राह्मणाच्या नावाने खर्च कर. अष्टतीर्थात स्नान करून औदुंबराला जलाभिषेक कर. असे केलेस की तुझे ब्रह्महत्या पाप नाहीसे होईल. तुला दीर्घायुषी कन्या पुत्र होतील. हे सगळे त्या स्त्रीने स्वप्नात पाहिले, ऐकले. तिला एकाकी जाग आली. तिने डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले, पण कोणीच दिसत नव्हते. स्वप्नात पाहिलेली गुरुमूर्ती तिच्या मनात ठसली होती. स्वप्नात श्रीगुरूंनी सांगितलेले सर्व काही तिने केले. ती ब्रह्महत्या पातकातून मुक्त झाली व त्या पिशाच्यालाही मुक्ती मिळाली. एके दिवशी श्रीगुरूंनी तिला स्वप्नात दर्शन दिले. 2 नारळ तिच्या ओटीत घालून तिला म्हणाले, आता तू व्रताचे उद्यापन कर. तुला शतायुषी आणि ज्ञानी पुत्र होतील. तुमची वंशवृद्धी होईल. आता कसलीही चिंता करू नकोस. श्रीगुरूंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मण दाम्पत्याला अतिशय आनंद झाला. त्यांनी श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार व्रताचे उद्यापन केले. ती ब्राह्मण स्त्री शापमुक्त झाली. काही दिवसांनी त्या स्त्रीला श्रीगुरूंच्या आशीर्वादाने 2 पुत्र झाले. मोठ्या पुत्राचे मौंजीबंधन केले व धाकट्या पुत्राचे 3ऱ्या वर्षी चूडाकर्म विधी करण्याचे निश्चित केले. परंतु चूडाकर्म विधीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री तो मुलगा अचानक आजारी पडला आणि मरण पावला. आईवडिलांना अतिशय दुःख झाले. मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ब्राह्मण स्त्री मोठ्या मोठ्यांदा रडू लागली. नात्यागतीतील लोक जमले. सर्वांनी परोपरीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. लोक म्हणाले, जे विधिलिखित असते ते टळत नाही. देवांनाही मरण टळत नाही, ते आपल्यासारख्या माणसांची काय कथा. काळ हा मोठा बलवान आहे. लोकांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते पटत नव्हते. ती म्हणाली, असे कसे होईल? औदुंबर क्षेत्री वास्तव्य करणारे श्री नरसिंह सरस्वती श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत. तुला दीर्घायुष्य पुत्र होतील असा त्यांनी आशीर्वाद दिला आहे. तरीही असे कसे घडले? श्रीगुरूंच्या वचनाला कमीपणा येत असेल तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा? आता मी काय, मला मरण आले तर बरे होईल. आता मी प्राणत्याग करीन, असे म्हणून ती श्रीगुरूंना दोष देऊ लागली. ती म्हणाली, स्वामी महाराज, तुमचे वचन खोटे कसे ठरले? तुमचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य, त्याला आज तडा गेला. तुम्ही ध्रुवाला, बिभीषणाला वर दिलात, हे तरी कसे मानायचे? तुम्ही माझी उपेक्षा केलीत. वाघाला घाबरलेली गाय एखाद्याच्या आश्रयाला जावी आणि घात करावा, तसेच हे घडले आहे. रंजले गांजलेले अनेक मोठ्या आशेने औदुंबर क्षेत्री येतात, तुमची सेवा करतात. आता त्यांनी विश्वास कसा ठेवायचा? आता तुमची उपासना कोण आणि कशासाठी करील? असे बोलून ती अतिशय शोक करू लागली. प्रेताला कवटाळून ती रात्रभर रडत होती. अंत्यविधीसाठी पुत्राचे प्रेत देत नव्हती. आता मलाही जाळा असे म्हणू लागली. लोक नाईलाजाने घरी परत गेले. याच वेळी तेथे एक बालब्रह्मचारी आला.
त्याने त्या स्त्रीला शांत करण्याचा प्रयत्न केला. इतकी कथा सांगून सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तो बालब्रह्मचारी म्हणजे मनुष्य वेश धारण केलेले श्री गुरु नरसिंह सरस्वती होते. त्यांनी त्या स्त्रीला शांत करण्यासाठी जो उपदेश केला तो मी तुला आता सांगतो. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, हे श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण पठण करणारा मनुष्य शतायुषी होईल. या ग्रंथाचे परमश्रद्धेने श्रवण करणाऱ्याला कोणतीही शारीरिक व्याधी होणार नाही. झाली असल्यास ती तात्काळ नाहीशी होईल. हे माझे शब्द माना. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील ब्राह्मण स्त्रीची पिशाच बाधा दूर केली नावाचा अध्याय 20 समाप्त. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.